या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। यंदा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा किमान 8 ते 10 लाख भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे। या यात्रेसाठी विविध शासन काठ्या आणि यात्रेकरू पंचगंगा नदी घाट इथे येतात। स्नान धार्मिक विधी आटोपून यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर जाणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने पंचगंगा घाटावर स्त्रिया आणि पुरुषांसाठी लवकर सेवा सुविधा पुरवाव्यात अशी मागणी उपजिल्हा प्रमुख शिवसेना किशोर घाटगे यांनी केली आहे। 12 एप्रिल रोजी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाची चैत्र यात्रा होणार आहे। या अनुषंगाने विविध राज्यातून भाविक ज्योतिबा डोंगरावर जात असतात। त्यासाठी कोल्हापुरातील पंचगंगा घाट इथं भाविकांसाठी वाहतुकीची सोय केली आहे। यात्रेनिमित्त पंचगंगा घाट इथं मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असणार आहे। घाटावर पुरुष आणि महिलांसाठी विविध सुविधा प्रशासनाने लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे यांनी केली आहे। पंचगंगा नदी घाट या ठिकाणी ज्योतिबा यात्रेकरूंसाठी पुरेशा सुविधा द्याव्यात अशी मागणी आम्ही करतो। आज सकाळीच पंचगंगा घाट या ठिकाणी एका स्नान करतेल्या महिलेचं व्हिडिओ शूटिंग करताना एक तरुण सापडला। त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पंचगंगा घाटावरील नागरिकांनी चोप दिला। त्यामुळं आम्ही पंचगंगा घाटावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा। 2 दिवसापूर्वी घटना झाली होती की एक परगावचा तरुण पाण्यातून वाहत गेला, त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे पंचगंगा घाटावर सतत यात्रेच्या दरम्यान 2-4 लोकांचे जीवितहानी होते। त्यासाठी अग्निशामक दलाची व्यवस्था करावी, महिलांना स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी पुरेशी सुविधा असावी। त्याचबरोबर पंचगंगा घाटावर अखंडितपणे विद्युत पुरवठा वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी अशा आम्ही या ठिकाणी मागण्या करतो आहोत। आणि प्रशासनानं ही यात्रा 8 ते 10 लाख भाविक येतात। पंचगंगा घाट या ठिकाणी ते स्नान करून ज्योतिबावर दर्शनासाठी जात असतात। त्यामुळे फक्त ज्योतिबाची यात्रा म्हणजे ज्योतिबाचा डोंगर एक रहित न धरता पंचगंगा घाट या ठिकाणी देखील सोयी सुविधा द्याव्यात अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत।